या जगात जी काही यशस्वी लोक आहेत त्यांना पाहिलं की त्यांच्यापैकी काहीच लोक देवाची भक्ती करणारी दिसतात आणि इतर लोक मात्र देवाला न मानणारी असतात. मग यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या मनात हाच प्रश्न पडायला लागतो की मी एवढी देवाची भक्ती करूनही देव माझ्या वाटेला एवढ्या मोठ्या संकटांना का पाठवतो? मग देव जर असाच कुणाच्याही वाटेला यश आणि ऐश्वर्य आणून देणार असेल तर माझ्या भक्तीमागचा अर्थ तरी काय? देवाची खरी साथ मिळवायची असेल तर देवाला प्रसन्न करावं लागतं आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या विविध परीक्षांना सामोरे जावं लागत असतं. आजच्या या व्हिडिओमधून देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या वर्तनात कोणकोणते बदलाव अपेक्षित आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. नंबर 1, प्रामाणिकपणा जपणे. देवाचा मार्ग हा सत्याचा मार्ग असतो, पण या जगात बहुतांश लोक ही खोटी असतात. ही लोक पुढे एक आणि माघारी एक बोलत असतात. ही प्रामाणिकपणाचा मार्ग सोडून खोटेपणाने पैसा कमवतात किंवा चोरी, लुबाडी किंवा खोटेपणा करून पैसा किंवा खोटी प्रतिष्ठा कमवत असतात. अशी लोक जेव्हा तुमच्या आजूबाजूला असतील तेव्हा तुमच्या प्रामाणिक असलेल्या मनाला ते पटत नाही. मग साहजिकच तुम्हाला त्यांची साथ सोडून एकटं जीवन जगावं असं वाटत असतं. पण आपण आपल्या दृष्टिकोनातच चुकत असतो. भ्रष्टाचाराने भरलेल्या या जगात जी लोक बेईमानी करून पैसा कमवत आहेत ती लोक त्या पैशांसोबतच त्यांच्या आयुष्यात खूप सारी अशांती आणत असतात. त्यांचा हा पैसा लक्ष्मी नसून अलक्ष्मी असते. त्यांच्या या घरात त्यांनी कितीही मोठं मंदिर बांधलेलं असू द्या, पण तिथे खऱ्या देवाचा वास कधीच असणार नाही. पण तेच या उलट जर तुम्ही एक प्रामाणिक काम करणारी व्यक्ती असाल, जो माणूस दिवसभर काम करून घरी येऊन शिळी भाकर खाऊन सुखी आहे, असं जर तुमचं व्यक्तिमत्व असेल तर भ्रष्टाचाराच्या या जगात प्रामाणिक राहून मिळालेलं तुमचं हे कमी उत्पन्न हे कोणतं अपयश नाही, तर तुमची एक खूप मोठी गुंतवणूक आहे. लोक तुम्हाला तुम्ही व्यवहारिक नाही आहात, तुम्ही मूर्ख आहात किंवा तुमच्याने शक्य झालं तर तुम्ही किती पैसा कमवला असता अशा कित्येक गोष्टी बोलतात. पण तुम्हाला तुमच्या मनात माहिती आहे की तुमच्या मनात जे देवाचं मंदिर आहे त्याला पवित्र ठेवण्यासाठी तुम्हाला या बाहेरच्या तडजोडीला स्वीकारावंच लागतं. आणि तुमचा हा प्रामाणिकपणा देवाच्या नजरेतून कधीच चुकत नसतो. देवाची नजर आपल्या सगळ्यांवर आहे. जेव्हा कुणीच पाहत नसतं तेव्हा देखील जो त्याच्यातला चांगुलपणा जपतो त्याची साथ देव कधीच सोडत नाही. पैसा येतो आणि जातो, पण देवाची साथ मिळवणं यासाठी खूप मोठं नशीब लागतं आणि देवाची साथ मिळवण्यासाठी प्रामाणिकपणाची परीक्षा देणं यापेक्षा मोठा मार्ग नाही. नंबर 2, यशाची व्याख्या. आपल्या समाजात एक यशस्वी व्यक्ती म्हणजे तो असतो ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याचे बँक बॅलन्स खूप मोठे आहे, किंवा असा माणूस ज्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स खूप सारे आहेत. पण यशाच्या या व्याख्येमुळे आपली नजर ही धूसर होत चाललेली आहे. हे यश बाह्य आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असणं यात काही वाईटपणा नाहीये. एखादा माणूस श्रीमंत असला तर तो वाईट व्यक्ती बनत नाही किंवा त्याचे फॉलोअर्स जास्त असले म्हणून तो वाईट बनत नाही. पण ह्या बाबतीत एखाद्याने किती यश मिळवलं याने देवाला काही एक फरक पडत नसतो. देवाच्या नजरेत एक यशस्वी माणूस बनण्यासाठी आपल्याला आपलं चारित्र्य जपावं लागतं. आपली नैतिकता आणि माणूस म्हणून इतर माणसांविषयी करुणा आणि स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिकपणा या गोष्टींचं संगोपन स्वतःत करणे, ह्या गोष्टींवरून देव आपली परीक्षा घेत असतो. जो माणूस इतरांकडे पाहताना तो कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे यावरून न पाहता तोही एक माणूसच आहे आणि त्याला देखील त्याच देवाने बनवलंय ज्या देवाने मला देखील बनवलंय या दृष्टिकोनाने पाहतो,
त्याच्या बाबतीत देव नेहमीच प्रसन्न राहतो. जो माणूस त्याच्यापेक्षा दुबळ्या लोकांच्या बाबतीत दयेने वागतो, जिथे तो क्रूरपणे वागू शकला असता आणि त्याचं सगळं काही भागलं असतं, पण तरी देखील तो तिथे एका माणसाच्या बाबतीत प्रेमाची निवड करत असेल, तर देवाच्या परीक्षेत ह्याच माणसाने खरं यश मिळवलेलं असेल. बाहेरची चकाकी ही नंतर तीच ती वाटायला लागते, पण ज्याने आंतरिक शांती मिळवली त्या माणसाला मात्र सुख आणि समाधानाची कधीच कमी पडत नसते. देवाने जगाची रचना अशी केलेली आहे की जितकं तुम्ही पैसा, बंगला, गाड्या यांच्या मागे धावाल आणि देवाच्या भक्तीपासून दूर जायला लागाल, आणि हे करत असताना जितकं तुम्ही तुमच्या चारित्र्यापासून दूर जायला लागाल, तितकंच तुम्ही अशांतीकडे आणि देवाच्या कृपेपासून दूर जायला लागाल. पैसा, गाड्या, बंगले हे मिळवणं ही एक चांगली गोष्ट आहे. त्या गोष्टी मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट देखील करणं तितकंच योग्य आहे. पण हे करत असताना स्वतःतल्या माणुसकीची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे देवाची साथ मिळवायसाठी आपल्याला देवाच्या नजरेतलं खरं यश मिळवणं खूप गरजेचं आहे. तर मित्र हो, तुमच्या आयुष्यात शांती आणि समाधान यासोबतच देवाची साथ देखील यावी, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा ज्या देवावर विश्वास आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद मित्र हो.